एकूच चाले एकूच चाले। आपल्या विसरवाडी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार श्रीदादा नाईक साहेब, या कार्यक्रमाला आमच्या सोबत आलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर वजाद मिर्जाजी, आपल्या भागात आपल्या माजी खासदार आणि आदिवासीमध्ये मोठं काम ज्यांचं आहे ते बापू चौरेजी, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे प्रभारी प्रदेशचे पदाधिकारी सन्माननीय पानगावनेचे, आमच्या धुळे काँग्रेसचे अध्यक्ष शामबाबा सनेर, आमच्या सोबत आलेले या ठिकाणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय चोरगेजी, सत्य शोधक लाल बावट्याचे आमचे सहकारी किशोर ढमालेजी, आरटी गावित, अरविंद वळवी, आमच्या गडचिरोलीहून आलेल्या आणि आपल्या भागात ते आपल्या आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात त्या कुसुमताई आलाम, दिलीप गावित, जलसिंग गावित, आरटी गावित, शिवराम दादा, आरिफ भाई, आदरणीय दिलीप पवार, या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी सन्माननीय मंडळी, मग आप पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, शिवसेना, काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, महिलांची संख्या इथं जास्त असल्यामुळे आताच शिरीष दादांनी सांगितलं, आपले उमेदवार गोवाल दादांनी सांगितलं, आमचे डमाले साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की जे मणिपूरमध्ये घटना झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही कदापि कोणालाही मान्य होऊ शकत नाही। महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि ज्या कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं त्या कौरवांची हालत काय झाली? ते शक्तिशाली होते, ते पांडवापेक्षा संख्येनं जास्त होते, पण महिलांचा अपमान हा कधीही आपला समाज मान्य करू शकत नाही। आपल्याला लक्षात असेल की मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी महिलांना फक्त निवस्त्र केलं नाही तर त्यांची इज्जत लुटली गेली, जानवरासारखी परिस्थिती झाली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या जिवंत महिलांना पेटवण्याचं पाप केलं। अंगावर काटे उभे होतात। या पद्धतीनं महिला जातीवर अन्याय करणाऱ्या या भाजपला आता महिलांनी दुर्गेचं रूप घेऊन जमिनीत काढलं पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करायला आहे। एक तो कर्नाटकचा एक नरेंद्र मोदी तिथे गेले, जसं आता तुमच्या इथं येणार आहे, तिथे गेले, त्यानं 3000 महिलांना बलात्कार केला, 3000। त्याचा प्रचाराला नरेंद्र मोदी गेलं आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की याला मतदान दिलं ते याचा अर्थ मला मतदान मिळालं ढमालेचं। म्हणजे आता नरेंद्र मोदी हा बलात्कारी व्यवस्थेबरोबर आहे हे या निमित्तानं सिद्ध झालं आणि म्हणून नंदुरबारला आलं तर महिलांनी त्याला खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी चले जाओ अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे। गेल्या 10 वर्षामध्ये आपण काँग्रेसपेक्षा एक वेगळं करण्याची भूमिका नरेंद्र मोदीनं सांगितली।
आपल्याला वाटलं की गुजरात जवळ आहे, तर गुजरातच्या जवळ असलेलं नंदुरबार इथेही आपल्याला हवा येऊन जाईल. पण त्यांना महाराष्ट्राचा राग आहे, महाराष्ट्राच्या जनतेवर राग आहे. फक्त मत घेण्यासाठी येणार, नौटंकी करणार. म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये नंदुरबारला जेव्हा जेव्हा आले नरेंद्र मोदी तेव्हा तेव्हा काहीतरी घोषणा देऊन गेलाच असेल. बिना घोषणेने तो जगत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जो वन हक्क कायदा आपला बनला, त्या वन हक्क कायद्याचं पालन अजूनपर्यंत झालं का? अजूनपर्यंत आमच्या आदिवासी आणि गैर आदिवासींना जमिनीचे सातबारा मिळाले का? मिळाले. कायदा आपल्या जुना काळात झाला, पण 10 वर्षामध्ये आमच्या जमिनीचा साधा सातबारा नाही, घराचे पट्टे मिळाले नाहीत. साधं घरकुल आलं तर घरकुल आपल्याला बांधता येत नाही. पण नरेंद्र मोदीला त्याची काळजी नाही, कारण की ह्या सगळ्या जमिनी अदानीला द्यायच्या आहेत, मित्रोंना द्यायची आहेत. तुम्हा आम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी त्यांना अदानीचं साम्राज्य उभं करायचं. आणि तुम्हाला आपली तर गिनतीच नाही ना. मी मणिपूरचं उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगितलं. आपली गिनती नाही, आपली माणसात गिनती नाही, आपल्या किड्या माकोड्यासारखी गिनती आपली निर्माण करून ठेवली. आणि म्हणून मग या ठिकाणी राहुल गांधीजींनी आपल्या सगळ्यांच्या मागणीच्या नुसार वन जमिनी बाबतची भूमिका मांडली. ही गॅरंटी आहे. हा कागद तुमच्या जवळ आहे, हा आपल्यासाठी कोरा चेक आहे. मी याला कोरा चेक म्हणतो. भाजपसाठी हा कागद आहे, आपल्यासाठी कोरा चेक आहे. याच्यामध्ये आपल्या जमिनीचे 1 वर्षाच्या आत जमिनीचे सातबारा शेतीच्या जमिनीचा आणि जिथं आमची झोपडी आहे त्या ठिकाणी जमिनीचा पट्टा देण्याचा 1 वर्षाच्या आत या पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या गरीब महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याची गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की एकीकडे आम्ही तुम्हाला आर्थिक ताकद द्यायला निघाल, एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात तुमचं मंगळसूत्र हिसकायला लागले ते लोक. म्हणजे आज खऱ्या अर्थानं ज्याला मंगळसूत्राची आठवण ज्या नरेंद्र मोदीला आली, त्यांना माझा सवाल या ठिकाणी आहे की 10 वर्षामध्ये महागाईचा उच्चांक तुम्ही गाठला, सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल केलं. 2 हातावर खाणारा माणूस जो असेल त्याला जगणं मुश्किल करून टाकलं, त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणाला दूर करून टाकलं, त्याच्या मुलाबाळाच्या हाताला काम दिलं नाही. हाताला काम मिळत होतं तर हातातलं कामही हिसकून टाकलं. घर चालवणं आपल्याला आता असंभव झालं. आणि नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेसवाले तुमचा मंगळसूत्र काढणं. मग 10 वर्षामध्ये यांनी महागाई वाढवली तर काय झालं? घर चालवासाठी आपण काय करतो? घरातले पोरं उपाशी ठेवणार. आणि त्या माध्यमातून यांनी स्वतः लोकांचे मंगळसूत्र काढले आणि तो काँग्रेसवर आरोप करतात. कारण की महिलांना 1 लाख रुपये आम्ही दर वर्षाचा 1 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करायचा निर्णय केला. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोटात दुखतं ना. अदानीच्या घरात पैसा गेला तर चालेल, पण तुमच्या घरात पैसा आला नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे. आपल्या पाड्यात वाड्यात आज शाळा निर्माण झाल्यात, दवाखाने निर्माण झालेत, पिण्याच्या पाण्याच्या सोयी निर्माण झाल्या. देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं डवले साहेब, तर फक्त 50 गावामध्ये देशात लाईट होती, फक्त 50 गावात. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाच्या आधारावर काँग्रेसने देशाला उभं केलं. तुम्हा आम्हाला माणसासारखं जगण्याची व्यवस्था निर्माण केली आणि त्या आधारावर हा देश उभा झाला. त्या देशात सोयी नव्हती, तिथं रॉकेट निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाच्या आधारावर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी केलं. पण आपण पाहतोय की आज आपल्या गावातल्या शाळा बंद करायला हे लोक निघाले. जिल्हा परिषदेच्या शाळा उद्या बंद झाल्या. तुम्ही अनेक पाड्यातून आलात, गावातून आलात, तुमचे पोरं गावात शिकतात तर पहिले जिल्हा परिषदेच्या शाळा शिकतात. जिल्हा परिषदेच्या शाळा नसतील तर काय करणार तुम्ही लोक? काय करणार? शहरामध्ये येणार.
मोठ्यांच्या ज्या अंबानी अदानीच्या शाळेमध्ये तिथं आपल्या पोरांना भरती ऍडमिशन भेटणार, कारण पैसे नाही. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्ही आम्ही सगळे शिकलो. मी सुद्धा जिल्हा परिषदच्या या माहिती ताईला लांबताईला, मी पण लहानशा खेड्यात राहतो, मी पण शेतकरी आहे आणि मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो म्हणून इथपर्यंत. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला हे लोक निघाले. आताच आपले श्रीदादा सांगत होते की दवाखान्यामध्ये भरती करायला पाहिजे, अजून ते भरती करत नाही. दवाखान्यात गेलं तर सरळ माणूस जातो, आडवा होऊन येतो, इलाजच नाही. पैसे नाहीत म्हणून आपण खासगी दवाखान्यात जाऊ शकत नाही. सरकारी दवाखान्यात गेलं तर तिथं स्टाफ नाही. आपल्या लोकांना साधा आरोग्याची पण व्यवस्था करून देण्याची सरकारने तसदी घेतली नाही, राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो. तुम्हाला उपचाराची साधनं नाही, या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली. आरोग्य, शिक्षण, अन्न. आता हे सांगतात की आम्ही तुम्हाला मोफत धान्य देतो. तुम्ही सगळ्या आया बसलेल्या इथं, बहिणी बसलेल्या आहेत, त्या तांदूळ जो भेटतो ना, तर तांदळामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ असतो. प्लॅस्टिकचा तांदूळ असतो. प्लॅस्टिक तांदूळ पोटात गेलं की गेलं. हे लोक एवढे पापी लोक आहेत की आमच्या मुलाबाळांच्या, आमच्या लोकांच्या जीवनामध्ये विष टाकून, प्लॅस्टिक पोटात गेलं की ते विष होते. ते विष टाकण्यामध्ये मागं पुढे पाहत नाही. अन्न सुरक्षा कायदा डॉक्टर मनमोहन सिंग साहेब ज्यांनी इथं आधार कार्ड तुमच्या हाती दिला होता, याच नंदुरबार जिल्ह्यात सोनिया गांधी येऊन आणि मनमोहन सिंग साहेब आले होते ना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री असताना, शहादा टेंबली. त्या मनमोहन सिंग साहेबांनी अन्न सुरक्षा कायदा बनवला की या देशातला कुठलाही गरीब माणूस उपाशी झोपता कामा नये, त्याला 2 टाईमचं खायला मिळावं म्हणून त्यांनी कायदा बनवला. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, डाळ, रॉकेलचं तेल, रॉकेलचंच तेल म्हणतो ना आपण इकडे, खायचं तेल, डाळ, या सगळ्या गोष्टी पाहिजे. पण नरेंद्र मोदीचं सरकार आलं. या सरकारने तुमचं दही प्लास्टिकचा तांदूळ, ते गहू पण खाण्यासारखे नसतं, जानवर खात नाही हो, असं देतात हे लोक. आणि ते काढलं, साखरही काढलं, तेलही गेलं, तुपही गेलं. भेटते का आता इकडे नंदुरबार जिल्ह्यात? पालकमंत्री आहे इकडला, तो साड्या देतात तर ते मच्छरदाणी राहते, फक्त मोदीचा फोटो राहते त्याच्यात. केवढ्याची साडी आहे माहिती आहे तुम्हाला? त्याची किंमत 2,500 रुपये. केवढ्याची? 2,500ची साडी आहे. आता तुम्हाला राशनच्या दुकान मिळाली मोदीच्या फोटो सोबत. आहे का 2,500ची साडी? ती कोणाच्या नावाने खाल्ले पैसे? तुमच्या नावाने खाल्ले ना पैसे. मुश्किल ते मच्छरदाणी. गोवाल काल पण म्हणाला तिकडे एका कार्यक्रमामध्ये, मी काल गोवाला बरोबर होतो, मच्छरदाणी दिली. 2,500ची साडी आहे ती. आम्ही आता अधिवेशन सुरू झालं तर सरकारला तर फाडून गाऊ आम्ही. जसे मच्छरदाणी फाडले त्यांनी केली ना साडी, त्यांचा करू त्यांना हिशोब विचार. निवडणुकीच्या तोंडावर यांनी साड्या वाटल्या आणि तेही लायकी नाही यांची. त्यांना पैसे खायचे, त्या पैसे खाण्यासाठी तुमच्या नावानं साड्या दिल्या आणि ते मच्छरदाणी झाली का नाही सांगा? चांगलं दिलं. 2,500 साडी आहे का ते? म्हणजे कसं लुटतात ते तुम्हाला उदाहरण साधं सांग. आणि त्या पद्धतीनं याने तुमच्या तोंडाला घास हिसकला. साखर बंद केली. मी मी खासदार होतो, मी सांगितलं की का साखर बंद केली कंट्रोलच्या दुकानातून? 2014 पर्यंत तर भेटत होती. तर याने सांगितलं की साखर खाल्लं तर साखरेची बिमारी होते. आता गरीबाला दवाला साखरेची बिमारी होते? तुम्ही तर दिवस रात्र तुम्हाला किती चहा पितात तुम्ही, कुठली साखरेची बिमारी होते? या मोदीला झाली असेल म्हणून त्यांनी वाटलं असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुमच्या तोंडातला घास हिसकला. आता नरेंद्र मोदी काल नगरमध्ये सांगत होते की आमच्या योजना, सगळं काँग्रेसचं सरकार आलं की आमची योजना बंद करेल. आता नरेंद्र मोदीच्या योजना काय? तांदूळ, गहू, मच्छरदानीची साडी आणि राम मंदिर. ते म्हणलं की राम मंदिर पण हटवते. नाही बा, आहे ना, तू आणली का? हे बघा, मी काय खोटा आरोप लावला का? हे बघा, माझ्या ताईनं आणून दिला आता प्लॅस्टिक. आता जमना ताईनं आणून दिला. मी राहतो भंडारा गोंदिया,
आणि ताईनं दिलं मला नंदुरबारामध्ये आमच्या विसरवाडीमध्ये प्लास्टिकचा तांदूळ. हे बघा, हे देखो आप टीवी वाले दिखाते नहीं तुम लोग, देखो ये देखो, मैंने तो मेरे ताई से कोई पहचान नहीं, मैं बोल रहा था तो देखो झूठ है क्या, ये जहर खिला रहे लोगों को ये बीजेपी वाले, और बताते कि हम गेहूं चावल देते हैं, सरकार बंद कर देंगी कांग्रेस की आएंगी तो बिल्कुल हम प्लास्टिक का चावल बंद करेंगे और असली चावल खिलाएंगे। वो बहन लेके आई थी पर बोल नहीं सक रही थी, मैंने उसका आवाज बना तो उसने दिखाया, बरोबर आहे ना। हे प्लास्टिकचं आहे, मोजून घ्या तुम्ही लगे तो। आता आमच्या कुसुमताई सांगतात ते बरोबर आहे, मी पाहिलं होतं त्यावेळेस, ते सोशल मीडियावर टीव्ही वाल्यांनी दाखवलं। पालघरच्या आपल्या आदिवासी महिलांनी या ज्या साड्या मिळाल्यात कंट्रोलच्या दुकानात, त्या मोदीच्या फोटो सहित त्याचा गठ्ठा बांधला, डोक्यावर घेतला आणि तहसीलदाराच्या कार्यालयात नेऊन टाकला। म्हणजे आम्हाला नको, आम्हाला भीक नको, आमच्या पोरांना चांगलं शिक्षण आणि आम्हाला 2 टाइमचं हाताला काम आणि आमच्या पोरांच्या हाताला काम हे द्या, आम्हाला ह्या साड्या नको, वापस केल्या। आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या आदिवासी महिलांनी हे सांगायचं तात्पर्य असं की आपली चेष्टा करतात, पैसा कोणाचा, पैसा आपला। मी मगाही सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण यांनी बदलवलं आणि जीएसटी कायदा आणला आणि जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्याजवळून पैसे घेऊन अदानीच्या घरी पाठवायची व्यवस्था आहे। आपण आता टॅक्सवाले आहोत, आपण आता अदानीपेक्षा मोठे लोक आहोत, आपण श्रीमंत आहोत असं नरेंद्र मोदीचं म्हणणं आहे। आणि म्हणून तुमच्याकडून पैसे घेतले जातात आणि तुमच्याकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी अदानीचं घर भरलं जातं आणि आपल्याला बर्बाद केलं जातं। आपल्याला हे गुलाम बनवायला निघाले। भगवान बिरसा मुंडांचा उल्लेख मगाशी केला धमाले साहेबांनी। मी तुम्हाला सांगतो की भगवान बिरसा मुंडांचं हेच म्हणणं होतं, आमचे ते प्रेरणास्थान आहेत, आमच्यासाठी आमचं दैवत आहे। त्यावेळेच्या व्यवस्थेच्या विरोधात, आमच्या महिलांवर, आमच्या लोकांवर अन्याय करणाऱ्या त्या व्यवस्थेच्या विरोधात तरुण पोरगा 19 वर्षाचा बिरसा मुंडाच्या रूपाने भगवान झाला। त्यांनी त्याच व्यवस्थेला ललकारलं की आमच्या महिलांवर अत्याचार आम्ही करू देणार नाही, आमच्या लोकांवर अन्याय करू देणार नाही, जल जमीन जंगल हे आमचं आहे, या गॅरंटीमध्ये ते लिहिलेलं आहे। म्हणून मी तुम्हाला ते मुद्दाहून सांगतो, भगवान बिरसा मुंडाची लाईन लिहिलेली इथं, जल जंगल जमीन, हे कागद आहे ना तुमच्याकडे, वाचलं पाहिजे तुम्हाला, याच्यात सगळे आहे हे, याच्यामध्ये भागीदारी न्याय जे खालची लाईन आहे ना त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जल जंगल जमीन हे आमचं आहे, याला कोणाचा अधिकार नाही, अदानीचा अधिकार नाही, हा आमचा आहे। हे सांगण्याचं काम त्या पद्धतीनं त्यावेळेस भगवान बिरसा मुंडांनी केलं, तेच आता राहुल गांधींनी केलेलं आहे, ते तुमच्यासाठी केले। आणि त्याच्यामुळे या जलजंगल जमिनीमध्ये अधिकार फक्त आमच्या लोकांचा आहे। आणि अत्याचाराच्या विरोधात भगवान बिरसा मुंडा लढले, त्यावेळेसही ती व्यवस्था आमच्या महिलांवर अन्याय करत होती, आमच्या लोकांवर अन्याय करत होती। आजची नरेंद्र मोदीची व्यवस्था सुद्धा मणिपूरमध्ये आमच्या महिलांना उघडं करून त्यांची इज्जत लुटून त्याला जिवंत पेटवलं जात असेल तर आमच्याही लोकांनी आता तेच मानसिकता केली पाहिजे जे भगवान बिरसा मुंडांनी केलं, त्यांना हाकलून लावण्यामध्येच ते यशस्वी झालेत। तसं या बीजेपीच्या अत्याचारी व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा सगळ्यांचा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी आपल्याला ही लढाई उभी करायची। कुसुमताई गडचिरोलीतून आहे, पहिल्या टप्प्यातल्या तिकडे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपचाच खासदार होता, तोही एकदाचा नाही 2दाचा होता। एका झटक्यात कुसुमताई तेथून हकालपट्टी केली आणि त्या ठिकाणी डॉक्टर नामदेव किरसान याला आता आम्ही सगळ्या लोकांनी निवडून पाठवण्याचा निर्णय केला पंजा चिन्हावर। विदर्भात संपूर्णतः जागेवर महाविकास आघाडी निवडून येतात। दुसऱ्या टप्प्यातही सुद्धा महाविकास आघाडीने, काल 3रा टप्पा झाला, तिथंही महाविकास आघाडी म्हणजे पंजाब ते शरद पवार साहेबांची पार्टी, उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी हे सगळे निवडून येतात। मग नंदुरबार, मी काल पण उदाहरण दिलं की नंदुरबार मध्ये ज्याचा खासदार निवडून येतो त्याचं दिल्लीमध्ये सरकार बनते की नाही, इतिहास आहे की नाही। मग आता नंदुरबार मध्ये
मागच्या वेळेस तुम्ही 2 वेळे एक खासदार निवडून पडवलं त्याचं सरकार आलं, पण हे सरकार अत्याचारी आहे. अत्याचारी सरकार ठेवायचं का गोवाला निवडून पाठवायचं? कोणी करायचा निर्णय? कोणी करायचा? गोवाल दादाच्या पंजा या चिन्हावर आपल्याला मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून पाठवणं. आणि दुसरा महत्वाचा याच्यामध्ये योजना खूप आहेत तरुण पोरांसाठी, शेतकऱ्यांसाठी या गॅरंटीमध्ये. पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा याच्यात आहे, त्याचा प्रचार झाला पाहिजे. आपण करत नाही. जातनिहाय जनगणना आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत जातनिहाय जनगणना होत होती. त्यानंतर महायुद्ध आलं, त्याच्यानंतर गणना झाली नाही. म्हणून आज कधी बोगस आदिवासी आपल्या समोर येतात. अनेक लोकांना अनेक अडचणी त्या भोगावं लागतं. ओबीसी वर्सेस मराठावाद निर्माण होतात, धनगर वर्सेस आदिवासीवाद निर्माण होतात. असे अनेक वाद आपण पाहतोय. या सगळ्या वादाला अगर आपल्याला थांबवायचं असेल तर जातनिहाय जनगणना हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक, आदिवासी आणि शेड्यूल कास्ट या 2 समाजाची आतापर्यंत चालत होती जनगणना. या पद्धतीचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक. पण नरेंद्र मोदीच्या सरकारनं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलेल्या जनगणनेला थांबवलं आणि स्वतः, कारण की 2021 दर 10 वर्षांनी ही जनगणना होते, 21 मध्ये यांनी जनगणना केली नाही, अजूनही करणार नाही. आणि जातनिहाय जनगणना झाली नाही तर डमाले साहेब ना आदिवासीच्या योजना मिळणार, ना शेड्यूल कास्टच्या भेटणार, ना ओबीसीच्या भेटणार, कोणाच्याच आपल्याला फायदा मिळणार. यांना आरक्षण संपवायचं यांनी ठरवलेलं आहे. जसं संविधान संपवायचं आहे तसं आमचं आरक्षण संपवायचं. आरक्षणाचं कवच आमच्यावर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं. त्या कवचमुळे आपण जिवंत आहोत. इथं मणिपूर सारखं नंदुरबार मध्ये व्हायला काही कारण नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या गॅरंटीमध्ये ती भूमिका मांडली गेली की ओबीसीच्या असतील, मुस्लिमांचे असतील, आमच्या आदिवासीच्या असतील, शेड्यूल कास्ट असतील, जेवढ्या जाती आहेत या सगळ्यांची जातनिहाय जनगणना करून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जो समाज कमजोर आहे त्याला न्याय देण्याची प्रक्रिया हा अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय राहुल गांधीजींनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकदा दूध का दूध पाणी, जिसकी संख्या काय कुसुमताई, जिसकी संख्या उतनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी. म्हणजे आपली संख्या एवढी मोठी असताना आपली हिस्सेदारी कमी होत चाल. आणि त्याच्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने आपल्या समोर मांडलेला आहे. तरुण पोरं, शिकलेले मुलं मुली असतील, डिप्लोमा असतील, ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, त्याला दर महिन्याला 8,500 रुपये स्टायपन देण्याचा निर्णय केलेला आहे. दर महिन्याला. आता तुमचा खासदारही तरुण आहे, आता अजून जाऊन तिकडे वाढवू शकतो दिल्लीमध्ये लोकसभेत मांडून. त्याचप्रमाणे 30 लाख कर्मचाऱ्यांची पदं ही त्या ठिकाणी भरली जाईल. मग अशी शिरीष दादाच म्हणत होते की आता आपल्याकडे पोलिसांची भरती होते, दवाखान्यातल्या भरत्याचं होते, अमुक होतात ते मुलं. आम्हाला 1,000 रुपये ऑनलाईन अर्ज भरावा लागतात शिकलेल्या मुला मुलींना. पोलिसांची भरती व्हायसाठी सकाळ संध्याकाळ धावावं लागते. आणि ऐन वेळा पेपर फोडला जातो. आणि पेपर फुटला की म्हणलं आता पेपर रद्द. पुन्हा मग अनेक दिवसानंतर जाहिरात निघते. 3,000 जागा असतील तर 3 लाख अर्ज येतात. 1,000 रुपयाच्या हिशोबाने झाले किती पैसे? हे सगळे RSS वाले आपल्या घरी नेऊन टाकतात. तुम्हाला आदिवासी नाही म्हणत ते काय म्हणतात? ते काय म्हणतात तुम्हाला? वनवासी. आपण आदिवासी आहो का वनवासी आहो? आणि ते काय म्हणतात भाजपवाले? वनवासी. म्हणजे तुमचं नावही बदलून टाकलं. भगवान श्रीरामाला वनवासात पाठवलं होतं ना गोवाल साहेब, भगवान श्रीरामाला वनवासात पाठवलं होतं ना, तसं तुम्हालाही आता वनवासात. आदिवासी नाही. राहुल गांधी सांगतात आदिवासी या देशाचे मूळ आहे, पाया आहे. आदिवासी वर अन्याय होता कामा नये हे राहुल गांधी सांगतात. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जसं मगाशी सांगत होतं की मुस्लिमाबद्दल आता त्यांना जेव्हा काही झालं
की आता ते हरतात आहे तर तिथं मुसलमानाचं नाव ते घेतात. आता त्यांना वाटतं की मुसलमानाचं नाव घेतलं तर अजून काही बिघडून राहतात. आता मुसलमानाचं नाव नाही, त्यांना दोन शिवा घालत नाही. आता ते तो योगी आदिनाथ घालतो. आता परवा सोलापूरला घातला तर त्याला एवढं गाडलं लोकांनी. तिकडे आमची ती प्रणिती शिंदे उभी आहे, बहुमताने निवडून येत आहे. कालच मतदान झालं तिचं. तर मी तुम्हाला सांगतो की आता त्याला वाटलं की हे नाही तर आता पाकिस्तानामध्ये गेला. आता बरोबर आहे, त्याला पाकिस्तानाचं आठवण खास येते. तिथं जाऊन त्या नवाज शरीफ बरोबर बिर्याणी खाल्ली होती ना त्यानं तिकडे मोदीनं, तिथं जाऊन उतरून. त्यामुळे वारंवार पाकिस्तान सांगतोय. आता भारत पाकिस्तान हा विषय नाही पाहिजे, विषय आपला देश आहे. आणि आपल्या देशाला, आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं हे तुमचं आमचं दायित्व लागतं. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो, केसी पाडवी साहेब असतील, आमचे सिरीज दादा असतील, आमचे या भागातले सगळे, मग तुमचे कम्युनिस्टवाले असतील, आमचे राष्ट्रवादीचे असतील, आमचे शिवसेनेचे लोक असतील, सगळ्यांना घेऊन चालून या जिल्ह्याच्या विकासाचं जे तुम्ही लोकांनी स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा विश्वास प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतोय. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा जो नवापूर विधानसभा आहे हे माझ्या आवडत्या माणसाचा मतदारसंघ आहे. मी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करतो. स्वरूपसिंग नाईक हे आमचे सगळ्यात आवडते मंत्री होते. त्यांच्या मतदारसंघ हा नवापूर, त्यांच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने या नवापूरला देशाच्या इतिहासामध्ये, देशाच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रकाश झोतात आणलं आणि या नवापूरचं नाव मोठं केलं, या विधानसभेचं नाव मोठं केलं. आता सिरीज दादा ते मतदारसंघाची बागडोर सांभाळतात. माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त नवापूर विधानसभेतूनच मताधिक्य आमच्या गोवलदादाला मिळालं पाहिजे. हे मी तुमच्या वतीनं गोवलदादाला विश्वास देतो. कारण की इथं एक भाऊ भाजपमध्ये, एक अपक्ष, एक दुसरीकडे, अशी पण व्यवस्था इथे एक आहे. नेहमी आमच्या सिरीज दादाला त्रास दिला जातो. यावेळेस तसं होता कामा नये. यावेळेस आपली मूड बांधली गेली. सगळे आता नवापूरचे सगळे नेते लोक इकडे बसलेले आहेत. मी माझी सगळ्यांना एक विनंती आवर्जून आहे की नवापूर विधानसभेमध्ये आपलं मतदान कमी नसलं पाहिजे. मी काल साखरीला गेलो होतो. दादा म्हणतात की आम्ही 50,000 लीड देऊ. तिकडे मागच्या वेळेसही 10,000चं लीड होतं केसी पाडवी साहेबांना. आता तर ते 50 नाही, ते आता 1 लाखापर्यंत घेऊन जाऊ म्हणतात. साखरीवाले जोरात भिडलेले आहेत. मग नवापूरमध्ये स्वरूपसिंग नाईक साहेबांनी काय कमी केलं? आज स्वरूपसिंग नाईक साहेबांनी त्यांचे सिरीज दादा यांच्या नेतृत्वात मला नवापूर विधानसभेमध्ये साखरीच्या पेक्षा जास्त मतं कसे मिळतील याच्यावर आपण सगळ्यांनी प्लॅन केला, गोपनीय प्लॅन केला पाहिजे आपल्याला. कारण की लोकशाहीमध्ये मोदी आमच्यावर अत्याचार करते म्हणून त्याच्या अंगावर जाऊन पडायचा अधिकार आपल्याला नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी मताची तलवार दिलेली आहे, या तलवारीच्या आधारावर अत्याचारी व्यवस्थेला सत्तेतून संपवायचं असेल आणि दुसऱ्यांदा कधी वाटत जाणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर मताची तलवार त्याच पद्धतीने चालवली पाहिजे. आणि नवापूर विधानसभेतून लाखोच्या फरकातून गोवलदादा पाडवी हे इथून निवडून गेले पाहिजे, अशी आव्हानात्मक भूमिका मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. मला विश्वास आहे की नवापूर विधानसभेतून आपण सगळ्यात जास्त मतांनी आपण गोवलदादाला निवडून पाठवाल ही आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.